नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयर बायोसायन्स क्वेश्चन पेपरमधले मॅच द फॉलोइंग. खूप इम्पॉर्टंट आहेत, सगळे घेतलेले आहेत. 2020 ते 2023 पर्यंत जे मॅच द फॉलोइंग्स आणि क्वेश्चन आहेत ते मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेत पूर्वीच. पण आता जे आहे ते मी पहिल्यापासून जे 2008-2009 पासूनचे जे मॅच द फॉलोइंग्स आहेत आणि फिलिंग द ब्लँक्स आणि ट्रू अँड फॉल्स हे सगळं घेणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मॅच द फॉलोइंग. तर बघूया, सुरुवात करूयात आपल्या मॅच द फॉलोइंग्सला. आता हे तुम्हाला इंग्रजीमध्ये आहेत, इंग्लिशमध्ये, आणि हे आहेत मराठीमध्ये. तर मी मराठीमध्ये सांगणार आहे, पण बऱ्याच लोकांना असतं की मॅम इंग्लिशमध्ये पण सांगा. ते इंग्लिशचा हे मॅच द फॉलोइंग्स आहेत, ठीक आहे. तर आता आपण बघूया. अ गट आणि ब गट आहे. अ गटामध्ये आहे, एक मिनिट, अ गटामध्ये आहे क्वाडाइक्वाना, बक्सिनेटर, बोलणे, अंगावरील दूध, स्वादग्रंथी. ब गटात स्वरतंतू, पॅसिव्ह प्रतिकारशक्ती, चर्वण, पॅपिले आणि मज्जातंतू. तर आपल्याला ह्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. क्वाडाइक्वाना म्हणजे काय, तर मज्जातंतू. एक हे उत्तर बरोबर, ई. बक्सिनेटर म्हणजे काय आहे, बक्सिनेटर म्हणजे काय आहे तर चर्वण. बोलणे म्हणजे काय आहे तर आहे स्वरतंतू, ओ. अंगावरील दूध म्हणजे पॅसिव्ह प्रतिकारशक्ती मिळते, आणि स्वादग्रंथी म्हणजे पॅपिले, जे जिभेवर असते ते पॅपिले. इथे ह्याच्या इंग्लिशमध्ये स्पायनल कॉर्ड, पॅपिले, च्युईंग, पॅसिव्ह इम्युनिटी, वोकल कार्ड. इकडे अ गटात आहे क्वाडाइक्वाना, बक्सिनेटर, स्पीच, ब्रेस्ट मिल्क, टेस्ट बर्ड. इथे मी तुम्हाला ऑलरेडी उत्तरे सांगितलेली आहेत. आता पुढच्याकडे बघूया. मायटोकॉन्ड्रिया, बॅलन्सिंग ऑफ बॉडी, लॅरिंग्स, व्हिटॅमिन सी, ब्रेस्ट मिल्क. इकडे ब गटात आहे सेमिक्युलर कॅनल्स, व्हाईस बॉक्स, पॉवर हाऊस, पॅसिव्ह इम्युनिटी आणि स्कर्वी. आता ह्याच्या आपण मराठीमध्ये जोड्या बघूया. तर अ गटात आहे मायटोकॉन्ड्रिया, शरीराचा तोल सांभाळणे, यंत्र, जीवनसत्व क, मातेचे दूध. ब गटात आहे अर्धवर्तुळाकृती वलय, स्वरपेटी, पॉवर हाऊस, पॅसिव्ह प्रतिकारशक्ती, स्कर्वी. ठीक आहे. तर आपण ह्यांच्या जोड्या जुळवूया. तर मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय तर पॉवर हाऊस, त्याला मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस म्हणतात, जो सेल्सचा भाग आहे, केंद्र. शरीराचा तोल सांभाळणे, वर्तुळाकृती वलय. स्वरयंत्र म्हणजे स्वरपेटी, ब हे उत्तर बरोबर आहे. जीवनसत्व क मुळे स्कर्वी हा आजार होतो, आणि मातेच्या दुधामध्ये पॅसिव्ह प्रतिकारशक्ती असते. त्याच्यानंतर हे थर्ड आहे क्वेश्चन पेपर. हे इंग्लिश तुम्ही मॅच द फॉलोइंग्स बघून घ्या. आपण मराठीमध्ये ह्याची उत्तरं बघूया. तर अ गटात आहे स्कॅफॉइड, सेरेबल हेमिस्फियर, इपिडर्मिस, टॉन्सिल, जीभ. ब गटात स्ट्रॅटम कॉर्नियम, लसिका पेशी, कॉर्पस कॅलोझम, सर्कमलेंट अंकुरक आणि कॉर्पस. तर आपल्याला ह्याच्या आपण जोड्या जुळवूया. स्कॅफॉइड म्हणजे काय आहे तर आहे कार्प्स. सेरिबल हेमिस्फियर म्हणजे काय आहे तर आहे कॉर्पस कॅलोझम. इपिडर्मिस काय आहे, अ आहे स्ट्रॅटम कॉर्नियम. टॉन्सिल्स म्हणजे काय तर लसिका पेशी, ब, उती. आणि जीभ म्हणजे काय तर सर्कमवॅलेट अंकुरक, ड हे उत्तर बरोबर आहे. अशा ह्याच्या जोड्या आहेत. त्याच्यानंतर हा क्वेश्चन आहे बघा, हे इंग्लिशमध्ये आहेत आणि ह्याचं आता आपण मराठीमध्ये ह्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. अ गटात मायोमेट्रियम, इपिडर्मिस, हेकणे तोल सांभाळणे, कवचधारी जंतू, स्वरयंत्र. ब गटात स्ट्रॅटम कॉर्नियम, गॅस गँग्रीन, गर्भाशय, स्वरपेटी, आठवे क्रेनियल नर्व. ठीक आहे. त्या आपण ह्याच्या जोड्या जुळवूया. मायोमेट्रियम म्हणजे काय तर गर्भाशयातला आतला सर, गर्भाशय. इपिडर्मिस म्हणजे काय तर स्ट्रॅटम कॉर्नियम. ऐकणे व तोल सांभाळणे म्हणजे काय, आठवी क्रेनियल नर्व. कवचधारी जंतू, गॅस गँग्रीन. आणि स्वरयंत्र म्हणजे ही स्वरपेशी. ह्याच्या जोड्या आहेत.
हे इंग्लिशमध्ये आहे, त्याच्या आता मराठीमध्ये आपण बघूया. इंग्रजीमध्ये बघायचे असतील तर तुम्ही बघून घ्या कोणते कोणते आहेत ते क्वेश्चन. कधी बऱ्याचदा काही लोकांना क्वेरी असते, तर आपण आता मराठीमध्ये त्याच्या बघूया. तर मायटोकॉन्ड्रिया, इंट्रासिक फॅक्टर, सेरेब्रल स्पायनल फ्लूइड, गालगंड, जीवनसत्व ड, ब गटात जठरग्रंथी, आयोडीन कमतरता, अतिनील किरण, पेशीचे शक्तिस्थान आणि कोराइड फ्लेक्स. तर आपण ह्याच्या जोड्या जुळूया. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय आहे? मायटोकॉन्ड्रिया म्हणजे पेशींचे शक्तिस्थान. इंट्रासिनिक फॅक्टर म्हणजे काय आहे? तर जठर ग्रंथी. सेरेब्रल स्पायनल फ्लूइड, कोराइड फ्लेक्स, गालगंड, अतिनील किरण आणि जीवनसत्व गालगंड आयोडीनची कमतरतेमुळे गालगंड किंवा गलगंड हा आजार होतो. त्याच्यानंतर जीवनसत्व ड, अतिनील किरण क. त्याच्यानंतर हे इंग्लिश क्वेश्चन आहे. आता मराठी बघूया. मराठीमध्ये एसे नोड, इन्सुलिन, ईस्ट, पित्त, कवचधारी जंतू. ब गटात आहे स्निग्ध पदार्थाचे पचन, गती नियंत्रित करणारे यंत्र, गॅस, गँग्रीन, स्वादुपिंड आणि फसफसणे. आता ह्याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. एसे नोड म्हणजे काय आहे? तर गती नियंत्रित करणारे यंत्र ब. इन्सुलिन काय? तर स्वादुपिंड पेशी. ईस्ट म्हणजे काय आहे? ईस्ट म्हणजे फसफसणे. पित्त म्हणजे काय आहे? स्निग्ध पदार्थांचे पचन आणि कवचधारी जंतू म्हणजे गॅस, गँग्रीन. ठीक आहे. आता हा क्वेश्चन दुसरा इंग्लिशमध्ये बघून घ्या. आधी आपण मराठीमध्ये ह्याच्या जोड्या बघूया. HIV, पित्त, उपदंश, प्रथिने पदार्थांचे शेवटचे घटक, नेफ्रॉन. ब गटात यकृत, ॲमिनो ॲसिड, मूत्रपिंडाचे कार्यकारी एकक, VDRL, एलिझा टेस्ट. आता ह्याच्या जोड्या जुळूया आपण. HIV म्हणजे काय? तर एलिझा टेस्ट ही HIVमध्ये केली जाते. पित्त म्हणजे काय आहे? यकृत. उपदंश म्हणजे काय? तर VDRL. प्रथिने पचनाचे शेवटचे घटक ॲमिनो ॲसिड आहेत. आणि नेफ्रॉन म्हणजे मूत्रपिंडाचे कार्यकारी घटक क. हे उत्तर बरोबर आहे. आता पुढच्याकडे बघूया. हे इंग्रजीमध्ये आहे. आता ह्याच्या मराठीमध्ये जोड्या बघूया. तर अ गटात आहे इपिडर्मिस, स्वरयंत्र, मातेचे दूध, सायन्यूट्रियल नोड, मायोमेट्रियम. ब गटात पॅसिव्ह प्रतिकारशक्ती, स्टॅटम कॉर्नियम, पेसमेकर, युट्रस, स्वरपेटी. ठीक आहे. तर आता ह्यांच्या जोड्या जुळूया. इपिडर्मिस म्हणजे काय? तर स्टॅटम कॉर्नियम. स्वरयंत्र म्हणजे स्वरपेटी ई. मातेचे दूध पॅसिव्ह प्रतिकारशक्ती. सायन्यूट्रियल नोड पेसमेकर आणि मायोमेट्रियम म्हणजे युट्रस ड. गर्भपिशवीतलं युट्रस म्हणजे गर्भाशय आपण म्हणतो. तर ते आतला जो आहे तो पदर आहे मधला. आता हे इंग्लिशमध्ये आहे. आता ह्याचा मराठीमध्ये आन्सर बघूया. तर आयोडीन, कंफरपेशी, मायोमेट्रियम, एसे नोड, स्वरयंत्र. ब गटात यकृत, गती नियंत्रित करणारे यंत्र, साधे गोयटर, गर्भाशय, स्वरपेटी. जोड्या बघूया आपण ह्याच्या. जुळूया. आयोडीन म्हणजे काय आहे? आयोडीन म्हणजे साधे गॉयटर. कंफरपेशी म्हणजे काय? यकृत. मायोमेट्रियम म्हणजे बघा किती वेळा प्रश्न विचारला आहे, गर्भाशय. एसे नोड म्हणजे गती नियंत्रित करणारे यंत्र आणि स्वरयंत्र म्हणजे स्वरपेटी. इंग्लिशमध्ये आहे हा क्वेश्चन. मराठीमध्ये जोड्या जुळूया. HIV, पित्त, उपदंश, प्रथिने पचनाचे शेवटचे घटक, यकृत, ॲमिनो ॲसिड, मूत्रपिंडाचे कार्यकारी एकक, VDRL, एलिझा टेस्ट. HIV, एलिझा टेस्ट, पित्त, यकृत, उपदंश, VDRL, प्रथिने पचनाचे शेवटचे घटक, ॲमिनो ॲसिड, नेफ्रॉन, मूत्रपिंडाचे कार्यकारी घटक. त्याच्यानंतर अ गटात आहे सेरेब्रो स्पायनल फ्लूइड, कम्फर्ट सेल, हिमोग्लोबिन, धनुर्वात, मातेचे दूध. ब गटात आहे रक्तक्षय, पॅसिव्ह प्रतिकारशक्ती, यकृत, कोराइड फ्लेक्स, कोलेस्ट्रियम, टिटानी. सेम आहे. तुम्हाला बोर होत असेल पण किती इम्पॉर्टंट आहे बघा. परीक्षेच्या वेळेला कधी कधी कन्फ्युजन होतं. सेरेब्रो स्पायनल फ्लूइड, कोराइड फ्लेक्स, कम्फर्ट सेल यकृतामध्ये असतात. हिमोग्लोबिनामुळे जर नसेल तर रक्तक्षय होतं. धनुवात म्हणजे कोलेस्ट्रियम, टिटानीमुळे होतो. मातेचे दूध म्हणजे पॅसिव्ह प्रतिकारशक्ती ब. त्याच्यानंतर हे इंग्रजीमध्ये क्वेश्चन आहेत.
आपण मराठीमध्ये त्याचे आन्सर बघूया. इपिडर्मिस, स्वरयंत्र, मातेचे दूध, सायन्यूट्रल नोड, मायोमेट्रियम. ब गटात पॅसिव्ह प्रतिकारशक्ती, स्ट्रॅटम कॉर्नियम, पेसमेकर, युट्रस, स्वरपेटी. जोड्या बघा आपण. इपिडर्मिस म्हणजे स्ट्रॅटम कॉर्नियम, स्वरयंत्र, स्वरपेटी, मातेचे दूध, पॅसिव्ह प्रतिकारशक्ती, सायन्यूट्रल नोड, पेसमेकर, मायोमेट्रियम, युट्रस. आता पुढे हे इंग्रजीमध्ये आहे, मराठीमध्ये आपण जोड्या जोडूया. आयोडीन, कंफरसेल, मायोमेट्रियम, एसे नोड, स्वरयंत्र. यकृत गती नियंत्रित करणारे यंत्र, साधी गॉयटर, गर्भाशय, स्वरपेटी. जोड्या जोडूया. आयोडीन म्हणजे काय? साधी गॉयटर. कंफरसेल यकृत, मायोमेट्रियम गर्भाशय, एसे नोड गती नियंत्रित करणारे यंत्र, स्वरयंत्र, स्वरपेटी. आता शेवटचं बघूया इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये त्याचे आन्सर. अ गटात इंद्रिय संवर्धक, संप्रेरक, शरीराचे आकृतिबंध, फायब्रिनोजन, आंतरपुच्छ, पित्त, स्निग्ध पदार्थांचे पचन, रक्त कोटण्याची क्रिया, हाडांचा सांगाडा, पीयूषग्रंथी, उजवा इलेक, खळगा. जोड्या जुळवूया आपण ह्याच्या. इंद्रिय संवर्धक संप्रेरक कुठला आहे तर पीयूषग्रंथी. शरीराचा आकृतिबंध स्केल्टन म्हणजे हाडांचा सांगाडा. फायब्रिनोजन रक्त कुटण्याची क्रिया. आंतरपुच्छ म्हणजे उजवा इलेक, खळगा. आणि पित्त म्हणजे स्निग्ध पदार्थांचे पचन. अशा प्रकारचे माझे फॉलोइंग्स आहेत बायोसायन्स GNM फर्स्ट इयर. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.